4 मार्च 2026 रोजी होणारा हिंदी विषयाचा बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते किती मार्क्ससाठी असणार आहेत, त्याचे उत्तर किती लिहायचं आहे, तर सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही नक्कीच हिंदी या विषयात 75च्या वर मार्क्स स्कोअर कराल. तर चला तर पाहूयात. तुमचा हिंदी या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला विभाग जो एक असणार आहे तो गद्य विभाग असणार आहे आणि जो एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 1 अ असणार आहे तो तुमचा पठित गद्यांशवरती असणार आहे आणि जो एकूण तुमचा 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरील तुम्हाला 8 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामध्ये पहिला जो असणार आहे तो पहा, आकलन कृतीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रिक्त स्थान भरिये, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए, संजाल पूर्ण कीजिए किंवा आकृती पूर्ण करा. तर असे सोपे प्रश्न असणार आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला दिलेल्याच पठित उतार्यामध्ये असणार आहे आणि तुम्हाला ते फक्त शोधून तिथे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे, जो तुम्हाला पठित गद्यांश दिलेला आहे त्याच्यावरतीच आधारित असणार आहे आणि तुम्हाला जस्ट त्याचं उत्तर हे शोधून पॅसेजमधून शोधून व्यवस्थित अगदी उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तर व्यवस्थित अगदी तुम्ही जर यापैकी 4 प्रश्नापैकी जर 2च यामधले प्रश्न अटेम्प्ट केले तर तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैकीच्या पैकी यामध्ये 2 पैकी 2 मार्क्स हवे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, यामध्ये 4ही प्रश्न हे अटेम्प्ट करायचे आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पहिला अ मधला तिसरा जो असणार आहे तो शब्द संपदावरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधील समानार्थी शब्द, या शब्दाचे समानार्थी शब्द किंवा विलोम शब्द किंवा उर्दू शब्द हे शोधून लिहायचे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहेत. त्यानंतर चौथा असणार आहे तो तुमचा स्वमतवरचा असणार आहे. तुम्हाला जो पठित गद्यांश देणार आहेत त्यावरीलच तुम्हाला एखादा टॉपिक देणार आहे त्याच्या रिलेटेड आणि त्यावरील तुम्हाला स्वमत हे ॲटलिस्ट तुम्हाला किती 5 ते 6 ओळीत त्याचं स्वमत हे व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे हिंदीमध्ये लिहायचं असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अगदी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 1 अ होता तो एकूण पठित गद्यावर होता, तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला जो आ असणार आहे तो देखील तुमचा पठित गद्यांशवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 8 मार्क्ससाठी हे प्रश्न असणार आहेत. तर पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी विधाने पूर्ण करा किंवा रिक्त स्थान भरिये, त्यानंतर तुम्हाला सही या गलत, आकृती पूर्ण करना म्हणजे संजाल पूर्ण कीजिए, असे 2 मार्क्सचे तुम्हाला प्रश्न असणार आहेत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पहिल्यातला आतला दुसरा जो असणार आहे तो पहा, किती आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत आणि ह्या ज्या कृती आहेत त्या पेननच काढायच्या आहेत. अगदी जसं दिल्यात तशाच तुम्हाला कृती काढायच्या आहेत. अजिबात इथं सर्कलचा वापर करायचा नाही. जर तिथं स्क्वेअर दिला असेल प्रश्नपत्रिकेत तर तुम्हाला स्क्वेअरच इथे उत्तरपत्रिकेमध्ये काढायचं आहे. कोणतंही तुम्हाला इथं सर्कल वगैरे काढायचं नाही. व्यवस्थित अगदी तुम्ही ह्या कृती पेननच काढायच्या आहेत, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा प्रकारचे पाहू शकता तुम्ही क्वेश्चन्स हे येणार आहेत बोर्डाच्या परीक्षेत. त्यानंतर पहा, तिसरा जो असणार आहे तो तुमचा शब्द संपदावरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला उपसर्गयुक्त शब्द किंवा प्रत्ययुक्त शब्द जे तुम्हाला पॅसेज येणार आहेत त्यातीलच तुम्हाला शोधून हे लिहायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न अजिबात स्किप करायचा नाही. त्यानंतर पहा, चौथा जो असणार आहे तो तुमचा स्वमतचा असणार आहे. तर तुम्हाला जो पॅसेज देणार आहे त्याच्याच रिलेटेड असणार आहे आणि त्याचं तुम्हाला स्वमत हे तुमचं विचार त्यावर काय असणार आहे ते व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. 2 पॅरेग्राफमध्ये तुम्ही जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 पैकी 2 हे मार्क्स मिळून जाणार आहेत. त्यामुळे इथं पाहू शकता विषय काय दिलेला आहे, तर करोगे दान पाओगे समाधान. तर तुम्ही दान केल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतं. तर हे हा जो तुम्हाला विचार दिलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, व्यवस्थित अगदी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं उत्तरसुद्धा अजिबात इथं जो पठित जो गद्यांश देणार आहे तो अजिबात इथे उतरून लिहायचा नाही. तुमचं मत फक्त तुमचं मत इथंच फक्त दिसलं पाहिजे लिहिलेलं. अजिबात इथं व्यवस्थित अगदी लिहायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तिथं 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 1 ई असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहिली जी असणार आहे ती पहा आकलन कृती असणार आहे. तर इथे तुम्हाला अपठित गद्यांशवरचा हा 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि एकूण किती तुम्हाला पहिली जी असणार आहे ती 2 मार्क्सची आकलन कृती असणार आहे. तर इथं पाहू शकता पेननच कृती अगदी व्यवस्थित काढायची आहे
ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहे. तर एकूण 2 कृती दिलेल्या आहेत. प्रत्येकी 1-1 मार्क्स असणार आहेत आणि जर तुम्ही त्याचं उत्तर जर पेन्सिलनं अंडरलाईन केलं तरी चालेल, परंतु पेन्सिलचा इथं आकृती काढण्यासाठी वापर अजिबात करायचा नाही. नाहीतर तुम्ही उत्तर हे बरोबर लिहिलं असलं तरी तुमचे मार्क्स हे जाणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो स्वमतवाचा असणार आहे. अपठित जो गद्य देणार आहे त्याच्याच रिलेटेड तुम्हाला एखादा टॉपिक देऊन तुमचं मत काय आहे याविषयी तर तुम्हाला लिहायचं आहे. तर ज्ञान देने से ज्ञान बढ़ता है, इस पर आपके विचार क्या है? तर असं व्यवस्थित अगदी गुरु गोविंद हो दोकडे कागे लागू पाये बलिहारी गुरु अपनी गोविंद दियो बताये. तर असंच छोटे छोटे शायरी किंवा एखादी कविता पंक्ती कवितेच्या वापरल्या तरी तुम्हाला तुमचं ते स्वमत अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्क्समध्ये हे वाढ होणार आहे. तर इथं पाहू शकता प्रश्न क्रमांक 1 ए आपण पाहिला एकूण 4 मार्क्ससाठी. अशा तऱ्हेने विभाग 1 गद्य जो होता तो 2 असणार आहे ते पठित गद्यांवर आणि 1 असणार आहे तो अपठित गद्यांवर तुमचा हे असणार आहेत प्रश्न आणि अशा प्रकारे तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, नवीन प्रश्न हा नवीन पेजवरच स्टार्ट करायचा आहे नेहमी. बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूला स्टार्ट करायचा आहे. तर जो आहे तो पहा, विभाग 2 पदे असणार आहे. विभाग 2 पदे लिहायला अजिबात असं विसरायचं नाही. कोणता विभाग तुम्ही सोडवत आहात त्याचं हेडिंग लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर तुमचा हा विभाग जो एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे, त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 2 असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांवरचाच हा प्रश्न 6 मार्क्सचा असणार आहे. एखादी कविता देतील आणि त्यावरचे 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिला असणार आहे तो पहा आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्यामध्ये संजाल पूर्ण करणं किंवा सही या गलत लिखना, त्यानंतर रिक्त स्थान भरी असे सोपे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर 2 मार्क्ससाठी असणार आहे पहा तो दुसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे. तो देखील 2 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये विलोम शब्द किंवा वचन पहचान कर दिलेल्या शब्दांचं वचन पहचान कर लिखिए, जे तुम्हाला व्यवस्थित अगदी इथे सोडवायचा आहे. सोपा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे पहा, तुम्हाला कवितेच्या काही ओळी देतील 4 किंवा तुम्हाला 3 ओळी देतील आणि त्याचा सरळ अर्थ तुम्हाला व्यवस्थित अगदी 2 मार्क्ससाठी असल्यामुळे 2 पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर बघा इथं व्यवस्थितच लिहिलेलं आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला. अजिबात कवितेच्या ओळी ज्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या आहेत त्या लिहायच्या उत्तरपत्रिकेमध्ये आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्याचा सरळ अर्थ हा 2 मार्क्ससाठी असल्यामुळे व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. जर तुम्ही ओळी लिहित बसला तर तुमचा वेळ तिथे जाणार आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नुसता अर्थच लिहायचा आहे, त्याचं उत्तर काय आहे ते लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने आपण प्रश्न क्रमांक 3 पाहिला जो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे पठित पद्यांशवरचा. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे असा आहे तो असणार आहे तुमचा पठित पद्यांशवरचाच असणार आहे, जो 6 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सही या गलत पहचान कर लिखिए, सत्य या असत्य लिखिए. तर कविता देणार आहेत आणि त्यावरचे जे 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. तर पहिली जे असणार आहे त्या आकलन कृतीवरती, दुसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती, जी तुम्हाला कविता देतील त्यामधले शब्दयुग्म ढूंढकर लिखिए किंवा लिंग पहचान कर लिखिए. तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो तुम्हाला दिलेले जी कविता आहे पठितची कविता आहे त्यामधील काही ओळींचा तुम्हाला 4 ओळींचा अंतिम पंक्तियों के किंवा प्रथम पंक्तियों के प्रथम 4 पंक्तियों के सरळ अर्थ लिखिए असा प्रश्न असणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला दाखवण्यासाठी या कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत. तुम्ही अजिबात कवितेच्या ओळी लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक 2 दुसरा अ आणि आ होता तो एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे, जो तुम्हाला पठित पद्यांशवरती विचारण्यात येतो. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 जो असणार आहे तो पूरक पठणवरचा असणार आहे आणि जो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर पाहू शकता प्रश्न क्रमांक 3 अ जो आहे तो हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील जे पूरक पठणसाठी गद्य आहे त्यासाठी हा 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे. पहा जी आकलन कृती दिलेली आहे संजाल किंवा पूर्ण करणा किंवा आकृती पूर्ण करा, जे दिलेलं आहे ते पेननं अगदी व्यवस्थित काढायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा दुसरा असणार आहे तो असणार आहे तुमचा स्वमतवाचा असणार आहे. त्या जो पूरक पठणसाठी गद्य विभाग आहे त्यावरीलच तुम्हाला एखादा टॉपिक देतील रिलेटेड आणि त्यावरचे तुमचे स्वमत हे किती 2 मार्क्ससाठी तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता काय टॉपिक दिलेला आहे, प्रकृती मन को प्रसन्न करती है. तर अगर प्रकृति की किमिया है तो वे है उसका सौंदर्य है. हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा और शरद इन 6
ऋतुओं को जो सुंदर क्रम देश हमारे देश में है वह दूसरे देश में नहीं पाया जाता है। जिस तरह इंसान के मन को प्राकृतिक सौंदर्य आकृष्ट करता है, इससे हमें यह समझ आता है की प्रकृती ही इंसान के सबसे बडी साथी हे. तर व्यवस्थित अगदी तुम्हाला ते स्वमत लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 असणार आहे, तो पूरक पठणच्या पद्य विभागावरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूरक पठणची एखादी पद्य देतील प्रश्नामध्ये आणि त्यावरचे हे 4 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. तर इथं पाहू शकता पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जोड्या जुळा. तर तुम्हाला अ गट आणि ब गटातील तुम्हाला फक्त उत्तर लिहायचे आहे. तर व्यवस्थित अगदी इथं जोड्या कशा जुळवलेल्या आहेत पहा, तिथं व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे त्याच्यापुढे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो पूरक पठणच्या पद्य विभागातील स्वमतवरचा असणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की कांटों के बीच खिलने वाला फूल प्रेरणा देता है, इस पर तुम्हारे विचार लिहायचं आहे. तर व्यवस्थित अगदी तुमचं जे स्वमत असणार आहे ते तुमच्या भाषेत तिथे व्यवस्थित लिहायचं आहे. हिंदीमध्ये हिंदीच्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार तुम्हाला इथे लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्सचे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने विभाग 3 जो पूरक पठणचा होता, जो एकूण 8 मार्क्ससाठी आपण पाहिला. पहिला जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी आणि आज जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे एकूण. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14 जो विभाग 4 मधील असतो भाषा अध्ययनवरचा, तो एकूण तुमचा 14 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे त्यामध्ये शब्दभेद पहचान कर लिखिए. तुम्ही हे काय आहे तर पुरुषवाचक मध्यम पुरुषवाचक सर्वनाम आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर दुसरा जो असणार आहे ते अव्यय पहचान कर उसका काय वाक्य में प्रयोग कीजिए. तर असं सोपं तुम्हाला असणार आहे, त्यासाठी देखील 1 मार्क्स असणार आहे. ते दोन्ही पण कृती सोडवून दाखवलेली आहे. धीरे धीरे मुन्ना धीरे धीरे चलने लगा, लेकिन मैं इंतजार करूंगा लेकिन ज़्यादा देर तक नहीं. तर हे एकच कोणती तरी सोडवायची आहे. आणि त्यानंतर पहा तिसरा असणार आहे तो संधीवरचा 1 मार्क्ससाठी असणार आहे. कोणत्याही एका शब्दाचा संधी विच्छेद करा आणि त्याचे संधी भेद तुम्हाला लिहायचा आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर चौथा असणार आहे तो सहाय्यक क्रियाविषयी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका सहाय्यक क्रियाचं मूल क्रिया लिहायचं आहे. तर गए, जाना, दिया, देना व्यवस्थित अगदी पेनांचा कृती करण्यासाठी वापर करून व्यवस्थित लिहायचा आहे. 5वा असणार आहे तो सहाय्यक प्रेरणादायक क्रिया असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्रिया प्रथम प्रेरणादायक रूप आणि द्वितीय प्रेरणादायक रूप असं व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे. चलना, चलाना, चलवाना आणि मिलना, मिलाना, मिलवाना यापैकी एकच कोणतं तर लिहायचं आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर 6वा असणार आहे तो मुहावरे का अर्थ लिखकर उसका वाक्य में प्रयोग कीजिए. ते देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. ते इथे पाहू शकता टांग अडाना, त्याचा अर्थ आहे हस्तक्षेप करना. वाक्य काय असणार आहे पहा, सीता हमेशा गीता के काम में टांग अडाती रहती है. तर याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे 1 मार्क्ससाठी असणार आहे. 7वा जो प्रश्न असणार आहे तो पहा तुम्हाला कारकचा असणार आहे. दिलेल्या वाक्यातील कारक पहचान करून लिहायचं आहे आपल्याला. पर हे आहे तर ते कुठलं अधिकरण कारक असणार आहे. त्यानंतर केली हे संप्रदान कारक जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. कोणतंही एकच सोडवायचं आहे, तुम्हाला ऑप्शन्स इथं असणार आहे. त्यानंतर पहा 8वा जो असणार आहे तो विरामचिन्हाविषयीचा असणार आहे. एक वाक्य देईल तुम्हाला आणि त्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा तो उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. तर वाक्य पहा, हा मेरे पास बहुत से पत्र आते, यामध्ये बघा पूर्णविराम त्यानंतर डबल कोटेशन कॉमा. तर असे जे स्वल्पविराम जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला वापर करून विरामचिन्हांचा लिहायचा आहे, ज्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा 9वा जो असणार आहे तो तुमचा असणार आहे काल परिवर्तनचा. दिलेलं वाक्य सामान्य भूतकाळात किंवा भविष्यकाळात वर्तमानात करा. हे देखील तुमचं किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. कोणतीही 2 सोडवायचे 3 देणार आहेत. त्यानंतर 10वा जो असणार आहे तो पहा की वाक्य के रचना के अनुसार उसका भेद पहचान कर लिखिए. दिलेला वाक्य सरळ वाक्य आहे का, संयुक्त वाक्य आहे का, निषेधार्थ वाक्य आहे का, ते सरळ व्यवस्थित अगदी तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे शोधून लिहायचं आहे, जे 2 किती 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा देखील सोडवलेला आहे निषेधार्थक वाक्य, परिचय के बिना किसी को दाखिला नहीं करना चाहिए. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य, थोडी बातें हुई प्रश्नचिन्ह आहे त्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य आहे. त्यानंतर पहा शेवटचा जो असणार आहे भाषा अध्ययनमधला तो असणार आहे तर वाक्य शुद्ध करके फिर से लिखिए. तर तुम्हाला कोणतेही 2 तुम्हाला काय करायचं आहे वाक्यांचं शुद्ध करून परत ते पत्रिकेमध्ये लिहायचं आहे, जे एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. कोणतीही 3 असतील, 3 पैकी कोणतीही 2च तुम्हाला ह्या उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायचे आहेत. तुम्ही 3ही सोडवू शकता, परंतु 2च मार्क्स याला भेटणार आहेत तुम्हाला
प्रत्येकी 1-1 मार्क्स असणार आहे. घर में तक-तक रखे जाने की आवाज आती है. तर इथं आती मध्ये तुम्ही तिथं अशुद्ध दिलेलं असणार आहे आणि ते शुद्ध करून व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक उसी समय रूपा की आंखें खुली, तर तिथं खुला असणार आहे आणि ती खुली असं तुम्हाला व्यवस्थित करून लिहायचं आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. तर अशा तऱ्हेने विभाग जो 4था होता भाषा अध्ययन वरचा आपण पाहिला, जो एकूण 14 मार्क्ससाठी होता आणि जर हा विभाग तुम्ही जर व्यवस्थित सोडवला तर तुमचं हिंदीत स्कोर व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे हा व्यवस्थितच तुम्ही अभ्यास याचा भाषा अध्ययनवरचा जे हिंदीचं व्याकरण आहे सोप्पा आहे अगदी 1-1 मार्क्ससाठी आहे आणि 2च प्रश्न आहेत जे तुम्हाला किती 2-2 मार्क्ससाठी आहेत. नाहीतर 1-1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तुम्हाला और पण असणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विभाग 4 अध्ययनचा व्यवस्थित तुम्ही हिंदीचा व्याकरणचा अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर पहा विभाग 5 असणार आहे रचना विभाग, जो एकूण तुमचा 26 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला पहिले जे असणार आहे पहा प्रश्न क्रमांक 5वा असणार आहे पत्रलेखनाचा 5 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये पाहू शकता व्यवस्थित अगदी दिनांक, पत्ता, नाव, कुणाला लिहिणारा पत्र, त्यांचा पत्ता, त्यानंतर विषय लिहायला विसरायचे नाही, औपचारिक पत्र आहे आणि महोदय आणि काय आहे तुमचं तर क्रिकेट की खेळ की सामग्री मंगाना के लिए पत्र आहे. तर हे व्यवस्थित अगदी कुठलं हेल्मेट, शोल्डर पॅड्स, बॉल, माउथ गार्ड तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे आणि त्यानंतर बहुदिया अनिशा सोनोने ईमेल आयडी अजिबात लिहायला विसरायची नाही. हाच फॉर्मॅट तुम्ही फॉलो करायचा आहे बोर्डाच्या परीक्षेत आणि पत्रामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे मिळवायचे आहेत. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5वा अ मधला दुसरा असणार आहे. तो तुमचा असणार आहे की एखादा तुम्हाला गद्य विभाग देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला 4 प्रश्न हे तयार करायचे आहेत आणि प्रश्न तयार करायचे आणि प्रत्येकाला 1-1 मार्क्स असणार आहे. जो 4 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न अजिबात त्यानंतरचा स्किप करायचा नाही. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5वा जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामधले आपल्याला काय करायचं आहे 2 कृती सोडवायच्या आहेत. कहाणी लेखन किंवा तुम्हाला काय करायचं आहे तर विज्ञापन लेखन आणि वृत्तांत लेखन देणार आहेत. तर वृत्तांत लेखन जर तुम्हाला सोपं जात असेल तर तुम्ही ते सोडवू शकता. त्यानंतर कहाणी लेखन जर तुम्हाला सोपं जात असेल तर ते देखील 5 मार्क्ससाठी तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर विज्ञापन लेखन देखील तुम्हाला अट्रॅक्टिव्ह अशी जाहिरात तयार करायची आहे जे 5 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक जो 5वा ई असणार आहे तो पहा निबंध लेखनाचा असणार आहे आणि यासाठी तुमचं स्कोरिंग होणार आहे. जर तुम्ही निबंध लिहिला तर जो एकूण 7 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर इथं पाहू शकता प्रश्न क्रमांक 5वा ई जो असणार आहे तो निबंध लेखनावरचा आत्मकथनात्मक इथं निबंध लिहिलेला पाहू शकता. एक छाते की आत्मकथा जो हिंदीत लिहायचा आहे तुम्हाला निबंध. तर मैं एक टूटा हुआ छाता हूँ, अब मैं बिल्कुल निकम्मा हो गया हूँ. मैंने अपने इस जीवन में काफ़ी धूप छाव देखी है. मेरे जीवन की कहाणी बहुत दिलचस्प है. मेरा जन्म म्हणजे तुम्ही स्वतःला काही छाता मानून ते तुम्हाला लिहायचं आहे व्यवस्थित अगदी. तुमची जी आत्मकथा असणार आहे. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलेलं आहे पहा. मेरा जन्म आज से 5 साल पहले एक कंपनी के कारखाने में हुआ था. काले और मुलायम कपड़े से मैं बना था. मेरी तिलिया मजबूत तारों की बनी हुई थी. मेरी रीढ़ की हड्डी स्टील की थी. मेरा हत्था भी बहुत सुंदर था. कारीगरों ने मुझे बड़ी लगन से बनाया था. यद्यपि बनते समय मुझे काफ़ी तकलीफ हुई थी, किंतु तैयार हो जाने पर अपने रंग रूप को देखकर मेरी खुशी का ठिकाणा न रहा. तर सर्वप्रथम छाता म्हणजे त्याचं जे कसं तयार झालं, कोण बनवलं, तर कारागिरीनं व्यवस्थित अगदी बनवलेलं आणि त्याचं कसं होतं, एक आकर्षक असं रूप होतं. त्यानंतर पहा, कुछ ही दिनों में मैं अपने दूसरे भाइयों के साथ म्हणजे छाते दुसरे जे छाते होते त्याच्या संग मैं एक बड़ी दुकान में आ पहुंचा. बरसात का मौसम शुरू होते ही ग्राहक ने मुझे खरीद लिया. मुझे लेकर मेरा मालिक जो कि दुकान से बाहर निकला तो ही मैं मूसलाधार बरसात होने लगी. मैंने बरसात की पूरी तरह से सामना किया. घर पहुंचने ही सबसे मेरी घर पोहोचते ही सबने मेरी प्रशंसा की. तर छात्याचं कसं त्याचं कुठून कुठं प्रवास आहे तर व्यवस्थित अगदी हिंदीत लिहिलेलं आहे पहा. दुकानातून ते ग्राहकने खरीदले म्हणजे त्याला खरेदी केलेलं आहे आणि त्यानंतर ते बरसात में त्याचा उपयोग झालेला आहे आणि त्यानंतर त्याचं बहुत प्रशंसा की. बरसात हे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये येणार आहे. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये त्याचा जन्म कहाँ से हुआ, त्यानंतर त्याचं काय त्यानं काय काय प्रवास केला की दुकानातून ग्राहकने खरीदली आहे तर व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये पहा. बरसात में मेरी यह कोशिश रहती कि मेरा मालिक किसी तरह भीगने न पाए. मैं वर्षा की झड़ी और पावन के थोपड़ी को अपने ऊपर झेल लेता था. मैं अपने मालिक के साथ सिनेमा, थिएटर, क्लब, बाजार, अस्पताल, मंदिर और न जाने कहाँ कहाँ घूमता रहा. एक दिन मूसलाधार बरसात और जोरदार पवन में मेरी तिलियां टेढ़ी हो गई और मेरी रीढ़ की हड्डी जैसा भाग टूट गया. उस दिन घर में
घर आकर मेरे मालिक ने मुझे इस अंधेरे कोने में फेंक दिया. तर अशा तऱ्हेने त्यांना दुःख व्यक्त केलेलं आहे, की शेवटला म्हणजे त्याचा जे छाता होता तो काय झालेला आहे, तर बाद झालेला आहे. कशामुळे तर मुसळधार बरसात होने के और जोरदार पवन के होने के कारण, तर त्याची टेडी जी आहे ती तिलिया जी टेढ़ी हो गई है, इसलिए उसके मालिक ने उसे अंधेरे कोने में फेक दिया. तर तो स्वतःचं दुःख व्यक्त करतोय. पहिल्यामध्ये सुख व्यक्त केलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये आणि नंतर ते दुःख सुद्धा ह्याच्यामध्ये व्यक्त केलं जातं. कारण ही चाहते की आत्मकथा आहे. आत्मकथामध्ये ते स्वतःचं दुःख, सुख हे सगळं काय आहे तर व्यक्त झालं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे 7 मार्क्ससाठी हा काय असणार आहे प्रश्न क्रमांक 5 ही निबंध लेखनावरचा असणार आहे. जर तुम्ही वैचारिक निबंध जरी लिहिला तरी चालेल. तुम्हाला जो निबंध सोपा वाटतो तो तुम्ही व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. 1 ते 1.5 पेजमध्ये लिहायचं आहे. 7 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित या निबंध लेखनाचा सराव करायचा आहे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू सो मच.